18 चेंडूंचा म्हणजेच 3 षटकांचा असणार आहे. मला तर वाटतं 18 बोललं सगळी जण माझ्याकडे बघतात. जय इताडकर आणि अक्षय टावरे हे दोन्ही फलंदाज आलेले आहेत मैदानावर. बघूया भरोडी स्पोर्ट भरोडी या संघातील गोलंदाज कोण असणार आहे ते पाहायचं आहे. तर मित्रांनो जाऊया आपल्या या कारकिर्दीमध्ये आपली बोलीभाषा म्हणजेच आगरी भाषेमध्ये समालोचन आपण ऐकूया. प्लीज मी स्वतः प्रमोद पाटील आगरी भाषेमध्ये समालोचन करणार आहेत. तर ही विनंती आहे सगळ्यांनी खूपच मित्रांनो. तर आगरी आपली जी भाषा आहे ती सर्व ठिकाणी बोलली पाहिजे, केली पाहिजे, मजा केली पाहिजे. आणि मजा हीच जीवनाची पहिली यशाची पायरी आहे आणि मजा करूनच आपण जीवन जगायचं आहे. तो दोन्ही संघाचे जे कांड्यावर बसलेले असताना ते म्हणजे 12वे खेळाडू इथं आलेलं मित्रांनो. एकाचं नाव जो बरोडी संघाचा 12वा खेळाडू माझ्या जवळ बसलेला तो ऋषी आणि गावदेवी पूर्णा या संघाचा 12वा खेळाडू माझ्याजवळ बसलेला तो राहुल. दोन्ही बाबा माझ्याकडे बघतात मात्र माझ्याकडे बघून चालणार नाही. आपण मॅच बघूया. तर मॅच चालू होणार मित्रांनो तोही म्हणजेच पंटी स्पोर्ट भरोडी आणि गावदेवी पूर्णामध्ये ही लढत जाम जोरान टिकणार वाटतं असं वाटतं. मात्र 18 चेंडू आपले जवळ फक्त 18 चेंडू मध्ये काही घरते काही बिघडते ना ते बघायचं आपल्याला. तर पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होते तो गोलंदाज. कवरा भारी चेंडू होता, कवरा भारी चेंडू होता. या चेंडूवर निसता बघतच राहिला मात्र चेंडू विकेट किपरने लगेच लपवला ना. लगेच सुरुवात केली त्याने तो चेंडू दिला परत गोलंदाजाकडं आणि पहिला चेंडू आपण बघितला तर एकदम निर्धाव त्या काही प्रकारचा धावच नाही आली. परत त्या चिशाने जोरान मारायचा प्रयत्न होता मात्र तया सापला रचलेला ना पॉईंटच्या दिशेनं. एकच धाव चोरले. एक धावाने आपला श्रीगणेशा केला, अकाउंट ओपनच पण केला. तसा टाल्या बिल्या वाजवल्या नाही गावदेवी पूर्ण या संघाने कारण एकच धाव करली ना. चौका मारला असता छक्का मारला तर टाल्या वाजवल्या असत्या पण एकच धाव करलेली. बघूया एक धावाने समाधान म्हणलेला बाबा बाबा याक वागू लागलेला गावा. आता कचरा साफ करायची मशीन सुद्धा आलेली आहे बघा. तर सगळीकडे फिरून जे म्हणजे आमचा कचरा साफवल. परत चेंडू टाकण्यासाठी तयार होते गोलंदाज आदित्य. बघू क करते समोर हायटेड मॅन जय. बघू क करते हे बोलावं बाबा. रिव्हर्स शॉट मारला तर अपील केली बाबा. मोठा मासा गळाला गोतला नाही तिथंच थांबला तो फलंदाज आउट होला. तर यो फलंदाज बी बाद बोला बघा. मस्त चाललेली होरी एक 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 धावांनी. एक धाव बाद बोला. धाव संख्या उले संघाची ती फक्त एक ना. गडी सुद्धा बाद झाले तू एक. आता नवीन फलंदाज येते. नवीन फलंदाज बघा ना कसा येते तो. खुश मध्ये येवा तर ताक नाराजच होलेले जा वाटते तो बघ. धीरज बाबा धीर धर. धीरज चौधरी येले बघू क करते आपल्या संघासाठी कसा योगदान देते कसा मारामारी करते. मारामारी म्हणजे चेंडूला कवरा मरते ते बघाचा. जय इतरकर बाद झालं सस्त्यान बाद होला बिचारा. काहीच खरेदी करायला आला एलता पण काही खरेदी करून लगेच गेला बाजारात परतला. आता नवीन फलंदाजले धीरज बघूया कसा पद्धतीने इथं शेलते. अक्षय टावरे त्याला कवरी साथ देते ते बघूया. परत गोलंदाज सज्ज होते तो आदित्य. हा हा वाटते शेतान टेकलेला बॉल येऊ तरी पंच आमचे करे बोलताना दोन्ही आज समांतर करतात बाबा. धाव मिळते अवांतर. वाईटचा इशारा येते. एक धाव इथे जोरली जाते. एक धावाने संघाची धाव संख्या होते ती 2 1 बाद. जय इतारकरला पाठवले ओरीन. आदित्य पुन्हा सज्ज होते. यो मोठा फटका मारायचा होता बाबा. बॅटीला लागला आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खबरी चांगली बॉलिंग करते बघा मित्रांनो. खरोखर जो सापला रचलेला ना तो 38 सर्कलमध्येच रचलेला.
नाही एक तो खेळाडू दिसते तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ना वाईटिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये यो आता मोठा शॉट मुरलेला आहे एकदम ऊच उरले मात्र पिछा करते चेंडूला मात्र चेंडू ही रेट जिंकते दोन्ही क्षेत्ररक्षण धावताना मात्र चेंडू जाते एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये 4 धावांसाठी टांगा पलटी घोडे फरार त्या टांगा पलटी होल्यानं घोडे फरार होल्यानं असं वाटते 4 धावा मिळतात फलंदाजाला 4 धावा संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती 1-6 ज्याला जपून मित्रांनो खरोखर आपलं जीवन जो ना जाम किमतीचा पगडी शेर सलामत पगडी 50 हा पुलता चेंडू स्वांग मारते चेंडू जाते मागच्या दिशेला रवाना होते ठण 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 उड्या मारून जाते 4 धावांसाठी धावा 8 धावा आले बरोबरच स्कोर जो है ना तो एकदम मस्त फुगीर बनते फुगते फलते फुलते धाव संख्या होल्यान त्या 1-10 जय इतारकर नाखुश होले जरा का आतमध्ये जाऊन पावलींमध्ये एकदम गपचूप रेल तो मात्र थोडासा हसते सुद्धा कारण ना आमचे दोन ते फलंदाज ना ते मजा करतात चांगली कामगिरी करतात धावसंख्या होईल ती 1-10 मित्रांनो जो सामना रंगले तो ना बंटी स्पोर्ट भरोडीना गावदेवी पुरण्याच्या मध्येच रंगलेला आहे जाम मजा येईल मात्र 18 चेंडू फेकायचे मात्र 3 षटकांचा यो खेळ चला एकविरा मानकोळे आणि सिद्धिविनायक अंजूर या दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित कमेंटशी संपर्क साधायचा आहे बाबा यार या लेट ते लेट तुम्ही हुसाल शेट या लवकर धावत धावत या तर पहिल्या षटकाचा खेळ इथं संपलेला तो बघ बाबा पाठी राख्या बी धावते तो हिरवावाला ये लवकर ये तुझीच गरज होती ये नाही जासूस 3 सोडले त्यानं पहिले बाहेर राखला हो चांगलाच बॉल होता मात्र पंच त्याला थोडीशी शिक्षा करताना गोलंदाजाला 1 धाव आमंत्रण मिळते वाईटचा इशारा ते अंपायर करून 1 धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते संघाची धावसंख्या होते ती डबल 1 का जिसके आगे भी 1 ना पीछे भी 1 अरे मात्र चेंडूला भिरकून दिलाय या चेंडूवर या ताकद या टाकण्यामध्ये होता वजन धावा मिळते अर्धा डझन दिशेकडे एक जबरदस्त तोलून मापून मारलेला यो 6 पुन्हा एकदा जबरदस्त मारले चेंडू जाते कव्हर रिजन मध्ये आता मात्र तैनात केले त्याला माहिती आहे तया बाबा जोरदार फटकं मरते म्हणून तया अगोदर एक गडी राखून ठेवलेला आहे बघा गडी येतो मोठा मात्र काम करते मोठा संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होती ती 18 धावा बोललेल्या खरोखर मस्त कामगिरी करते आता यो फलंदाज कोण हो बाबा अक्षय टावरे ना त्याला साथ देते तो धीरज चौधरी जाम भारी कमाई करताना आता 2 जण आपले या सामन्यामध्ये तर मोठ्या बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करते ते 5 समोर असणारे फलंदाज धीरज बघूया कवरात धीरज धरते त्या बघाचा आतापर्यंत जाम भारी धीरज धरले त्यांनी ये बाबा तुझीच कमी होती ये बस आता तो जोरान मारण्याचा बेत होता मात्र असा वाटते का बाथाला सुपलवल्यासारखा होला त्या हवा घातली ना जिरा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते मोंटे आता एक वापसी करते धुमाळ सर पहिला चेंडू बघला तो वाईट टेकला त्याच्यानंतर 6 धावा दिल्या त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आता वापसी करते
आता होडी पागाला लावलेल्यासारखी वाटते जरा. आता परत दिशा भराकला यो. भरोडीचा माणूस सुईला गेला असं वाटते. वाईटचा इशारा आलेला आहे. वाईटचा इशारा एक धावणे संघाची धावसंख्यावर तर संघाची धावसंख्या होते ती 19. पुन्हा सज्ज होते मोंट्या. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज धीरज. पुढचा चेंडू सॉंग करण्याचे नादन बॅटीच्या पट्ट्यांनी जमिनीवर गुदगुदे करून जाते चेंडू. मात्र चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव फक्त चोरले. एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 20 बोल्यान 20 धावा. हा बाला तो 20 धावा बोल्यान. जर सामाजिकाचा असेल तर मोठं पटकन मारणे अनिवार्य आहे बाबांनो. मोठ्या पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मोठ्या मनात वाटते टिबकचा पोरे आयो. आता फक्त खोदून करले कुदळ घेऊन हलता यो फलंदाज. चेंडूला भिरकून दिले. इष्ट कव्हरच्या रिझन मध्ये धन धनाधन जाते तो चेंडू 4 धावांसाठी. ए खरोखर मस्त गाणी. वाजीव वाजीव तुझाच आज दिवस. चला 3-4 दिवस मजा करून घे तू पण आमच्या जोडीला. वाजीव. हे 4 धावणे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 24 उल्यान. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग टाकायला तयार. आता पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता थोडासा. आईला चुकी बोली थोडीशी. बॅट पहिली फिरवली चेंडू नंतर जे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र सर धुमाळ सर सांगते की 12 चेंडूचा खेळ जो ना तो समाप्त झालेला आहे. फक्त आता 6 चेंडू शेषण. हल्दीच्या षटक, 31चा षटक, साखरपुऱ्याचा षटक ना पार्टीचा षटक. बघूया कोकवा कोकवीचा षटक या कशा प्रकारे कोकवतात ते बघायचा. धावसंख्येवर नजर टाकली. धावसंख्या झाली ती 24 धावा. एक गडी सुद्धा बाद झाले गावदेवी पूर्ण या संघाचा. जय इतारकर तो पॅवेन बसून गपचूप त्या संघ सामन्याची मजा घेते. जय इतारकर चांगली कामगिरी केली आतापर्यंत. अक्षय टावरेचा जर विचार केला ना तर 5 चेंडूमध्ये टोटल ना 12 धावा करल्या ना. धीरज चौधरी यांनी 5 चेंडूमध्ये 9 धावा करल्या. कवरी भारी इथं ही पार्टनरशिप केली बघा. जोडाला जोड ना बैलाला जोड लागली असंही गतही. तर बघू शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज होते तो गोलंदाज. एकदम बारका माणूस रे यो. का नाव प्रतीक. बाबा प्रतीक गोलंदाज चांगली कामगिरी करणार असं वाटते. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. मात्र पंच सांगते यो बेकार चेंडू होता तुझा बाला. यो मागच्या दिशेला टेकला तुम्ही. वाईटचा इशारा आला. एक धाव इथं मिळते. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ते 25. बाबा रोखण्याचं काम करावं लागेल बघ. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तो क्षेत्ररक्षण तुला बोलते नीट टाक रे बाला नीट टाक. प्रत्येक पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज धीरज. बाबा फुलटॉस चेंडू सॉंग केला. चेंडू पट्ट्यात येत नाही व्यवस्थित. लॉंगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धावच करले फक्त. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 26 धावा बोल्या. ना आता आलेले प्रेक्षक दर्शक हे पाहुणं हे खेळाडू त्यांच्या माहितीसाठी धावा बोल्यान कवऱ्या माहिती आहे का? 26 धावा बोल्यान. प्रत्येक पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी अक्षय याला. आता फक्त जोरान मारण्याचा प्रयत्न असं पड रे ते. कारण बॅट आवरी जोरान फिरवली तर आमचे केस टकल्यावरचे केस न ते थोडंसं उरून गेलं. आवरी जोरान मरली तिथे. बॅटीच्या पट्ट्यान मात्र नाही तर छक्कावला असता. पण डॉट चेंडू जाते. प्रत्येक पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज अक्षय बघू काय करते या चेंडूवर. हो सोडून दिले. अंपायरकडे बघते आमच्याकडे बघते. दोन्ही हात समांतर करते. धाव मिळते अवंतर. वाईटचा इशारा येते. वाईटच्या इशाराने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती 27. बाबा या आकडा ना जो जाम खतरनाक अशुभ आकडा जा मानला जातो यो. ए बाला गोलंदाज तुला सांगता ना फलंदाज अक्षय टावरे. बघू कोणला आपू शकून होते ते बघाचा. प्रत्येक पुन्हा सज्ज होते.
आबा यो बाग प्रतीकलाच अपशकून झालेला असं वाटतं. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी. बोल यो अपशकून काहीतरी उले घडले. जाऊया डीजे कडे. हकत आहे डीजे वाला बघा काय झेला. अक्षय टावरे जाम खुश त्याचे. आता तर पुन्हा एक जोरदार करारा पार. चेंडू जाते चिचा पराला वरून 6 धावांसाठी. जाम नाखुश आहे गोलंदाज बघ. स्वतःवर जाम नाराज असेल. या क केला मी सगळाच वाटोला केला का नाही तरी सुद्धा तुमची बॅटिंग घाबरू नको. हे 6 धावणे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 37 धावा जलेल्या. चला चेंडूला बघायला जा काय झेले बघा. गवतान लपला का. मी तर माहिती एके चेंडू 286 धावा करले त्या. ऑस्ट्रेलियानं विक्टरी या दरम्यान जी मुकाबला चालू होता ना ऑस्ट्रेलियाला तेव्हा. आता त्या सगळा संपले. प्रति पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. परत परत तो सुरईला गेला. भरोडीचा माणूस परत सुरईला गेला. वाईटचा इशारा आले. वाईटच्या इशाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली त्या 38 होल्यान. बाबा अजून कवऱ्या वार होते बंद कर. यो जो ना यो षटक मला तर वाटते पक्का लांबक षटक. आतापर्यंत 3 वाईट टेकल्यान. बाबा बाबा यो मोठा करारा जवाब. चेंडू जाते मिड विकेट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. दोन्ही अंपायरने इशारा करतात यो नो बॉल. बाबा वरचा चेंडू यो. जीवनामध्ये थोडासा वजन पजच रे बाबा. तो वजन तर सगळाच. आपल्याकडे कार्य करण्याची क्षमता जी जेवढी मोठी असते ना ती मोठी जी आपली प्रत्येकाला चालवायला लागते आणि तीच चालवताना दिसते. इथे तो फलंदाज अक्षय टावरे जाम भारी कामगिरी करते आपल्या संघासाठी. आतापर्यंत लांब लचक फटके जे मरल्यान ते 2 मरल्यान आणि चौक मरल्यान ते 2 मरल्यान आणि एक एक धाव करले. जाम भारी काम करते आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज होते यो गोलंदाज प्रतीक. नाही जबरदस्त चेंडू होता. मागच्या दिशेला जाते चेंडू. बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने उचलते चेंडू. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 44 धावा बोललेल्या हन. बाबा अजून एक चेंडू हे वाटते. ही कवरी ओव्हर मोठी आहे. लांब लचक ओव्हर आहे. आतापर्यंत 9 चेंडू टाकून झालेले हन. हॅलो जबरदस्त जबरदस्त कामगिरी करते. जबरदस्त कामगिरी करते तो फलंदाज. कवरा भारी खेळते बघा. अक्षय टावरे ना धीरज चौधरी जाम भारी कामगिरी करते आपल्या संघासाठी. प्रत्येक पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता परत एक चेंडू भराकलेला दिसते. बापरे कती चेंडू टाकते. वाईटचा इशारा येते. धावसंख्या बोललेली ती 45 धावा झाले ना. आता बापरे 4 व्हाईट बॉल टाकल्या याने. आता काला बॉल टाकायला लागेल. व्हाईट WID व्हाईट बॉल.
आतापर्यंत 10 चेंडू टाकून झाले त्याच्या. आता मात्र मला तरी वाटतं योबी चेंडू वाईट. बाबा बाबा आता कवरा कवल 2 षटक टकल्यासारखं होलं असं वाटते. हा आम्ही टाईम वेल वाचवासाठी 3 ओव्हर केल्या आणि 4 ओव्हरी पूर्ण केल्या. प्रतीक पुन्हा सज्ज होते. आता मोठा धमाका मारण्यासाठी पूर्ण बीट झालेला आहे फलंदाज. आता मात्र पंच सांगते बाबा ये ओव्हर संपले नाही. यो सामना जाना तो एक पारीचा सामना संपलेला. 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे मित्रांनो. 3 षटकांचा जर विचार केला धाव संख्या इथं झालेली आहे ती 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवलेला. बघूया काय करतात 3 षटकांमध्ये. तर मी आवाज देत आहो न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि एकविरा मानकोळी या दोन्ही संघांनी त्वरित टॉस बॉक्स मध्ये रवाना व्हायचं आहे प्लीज. इथं आमच्या टुर्नामेंटला या स्पर्धेसाठी आलेली पाहुणे यांना मी विनंती करतोय तिघांना चला प्लीज नाणेफेकी करून घ्यायची आहे. तुमचा वेळ म्हणजेच खूपच मोलाचा असतो आणि वेळात वेळ काढून या ट्रॉफी या स्पर्धेचा एक चांगलं आच्छादन केलेलं आहे. वेळात वेळ काढून ही शोभा वाढवलेली आहे. तुम्ही प्लीज जरा नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. तर चला मित्रांनो आपण टॉक्स बॉक्समध्ये जाऊया. ते प्रदान केलेले आम्हाला स्वर्गीय जनक गोपाळ गुंदलकर आणि स्वर्गीय सदानंद जनक गुंदलकर. तर सौजन्याने सचिन यांच्याकडून आम्हाला हा टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकता तो आम्हाला बहल केलेला आहे. आमचे मान्यवर इथे आलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये मी जो कॉईन आहे तो सोपवतोय. तर बघूया एका विरुद्ध मानकोळी आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक अंजूर दोन्ही कर्णधार येत आहेत. ओळख परेड करतात. बघूया एकाकडे छाप एकाकडे काटा आहे. कोण बोलतोय? छोटा रुस्तम. एकविरा मानकुली या संघाचा कर्णधार बोलणार आहे. बघूया. छापा बोलले हा बाबा ए छापा स्पर्ला. तर पाहुण्यांना मी विनंती करतो की तुम्ही त्वरित आमच्या व्यासपीठात स्थानापन्न व्हायचे शोभा वाढवायची आहे. तर चला बसून घ्या जरा बसायचं बोलायचं जरा या बसूया. तर बघा मित्रांनो हा जो आमचा पाहुणा आज आलेला आहे संघ जो घेऊन आलेला आहे एकविरा मानकुली तर नाणेफेकी करून घेतलेली आहे मित्रांनो आणि नाणेफेकीचा खोल त्यानेच बाजूला लागलेला आहे. प्रथम तुझं नाव सांगायचं आहे. जतीन. जतीन. बघा मित्रांनो खूप कमी वयाचा खेळाडू आहे. तर किती वय झाले असतील तुला? 14. 14 वयाने खूपच प्रगती केलेली आहे. तुम्ही खरोखरच जबरदस्त कामगिरी केलेली आहे आतापर्यंत. काय म्हणायचं किती मोठा आपण आगरीमध्येच बोलूया. आपली जी बोली भाषा जी आहे ती सगळ्यांना दाखवायची आहे. बघ कशी एकदम आगरी इकडानगरी सज्ज केलेली आहे जबरदस्त चमकली. काय बोलायचं आहे तुला यार? इकडानगरी तर भारीच आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खरोखरच जतीन एक चांगला खेळाडू सुद्धा आहे. त्याचा खेळ आपण मैदानामध्ये बघूच या मित्रांनो. तर जाऊया आपण सिद्धिविनायक अंजूर या कर्णधाराच्या. तर तर काय म्हणायचं बस स्पर्धा जी आहे एक जबरदस्त स्पर्धा आयोजन केलेली आहे आणि कशा प्रकारे ते भल केलेले कशा प्रकारे एकदम सजवलेले काय म्हणायचं याबद्दल तुम्हाला? आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचे आभार. तर जतीन नाणेफेकी करून तुम्ही टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम काय करणार आहे फलंदाजी या गोलंदाजी? गोलंदाजी. तर गोलंदाजी मला तरी वाटते तुझ्याच हातात चेंडू जास्त दिसणार असं वाटते. कोण कोण गोलंदाज? विनीत आहे आरेश आहे रोहित आहे. चांगली कामगिरी करतील. केवढ्या धावा रोखण्याचा प्रयत्न करतील? 50च्या आतमध्ये आम्ही थांबण्याचा प्रयत्न करू. 50 जाम बोल ना बाबा 40 तरी बोल. ठीक आहे चला. तर टॉस जिंकलेला आहे मित्रांनो एकविरा मानकुळे या संघानं. तर प्रथम टॉस जिंकून
नाणेफेकी करून आणि टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी पत्करलेली आहे आणि सिद्धिविनायक अंजुर या संघाला फलंदाजी पाचारण केलेला आहे. जाऊया आपण आमचे सहकारी समाज सदस्य आहेत धुमाल सर. मित्रांनो, आपल्यामध्ये लिजंड क्रिकेटर नक्कीच ज्यांच्या नावाने खरं तर शेलारचे क्रिकेट ओळखलं जातं आणि मित्र म्हणेन जेव्हा शेलार गावचं क्रिकेटचं पुस्तक तयार होईल तेव्हा नक्कीच त्यांचं एक पान सोनेरी अक्षराने त्या पुस्तकामध्ये असेल असे लिजंड क्रिकेटर दिनेश भोईर उर्फ दिनू आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नक्कीच त्यांचा आदर्श घेऊन अनेक संघ नक्कीच आपल्याला शेलार गावामध्ये पाहायला मिळतात आणि पॉवर स्पोर्ट्स शेलार म्हटलं तर नक्कीच त्यांची ही देण आहे. ते नक्कीच पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाकडून या अगोदर खेळायचे होते आणि त्यांचाच खेळ बघून इतर खेळाडू मात्र पॉवर शेलार संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यांचे इथे आगमन झालं पुन्हा एकदा VIP डायजवर त्यांना आपण पाहू शकता आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्याच जोडीला किरण भोईर हे आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. हे दोन्ही आपण पाहतो लिजंड क्रिकेटर आहेत. पॉवर शेलार संघाकडून नेहमीच या खेळाडूंनी पॉवरफुल परफॉर्मन्स केलेलं आहे आणि सध्या नक्कीच आपण पाहतो VIP डायझर आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. आगरी भाषेमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतात प्रमोद पाटील सर. थँक्यू धुमाळ सर. जाम 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 चांगला बोललात तुम्ही. खूपच चांगली भाषा तुमची, चांगली एक क्रिकेटची ती कॉमेंट्री आहे ना, ते एक जबरदस्ती करता तुम्ही, एकदम भारी करता. ती पूर्ण भेवंडीमध्ये तुमची धमाल माजवलेली आहे तुम्ही. तर मित्रांनो, जाऊया सामन्याकडे. जाम भारी रंगलेला सामना, 3 षटकांचा सामना तुम्ही पाहता. जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच गावदेवी पूर्णाने बंटी स्पोर्ट भरोडे या दरम्यान तर धावा बनवलेल्या आहेत. त्या म्हणजेच 46-47 धावा इथं रोखण्याचा प्रयत्न करतील गावदेवी पूर्णा यो संघ. बघूया पहिलाच तोरा दिलेला हातान जो गोलंदाज जय. पहिला चेंडू जाम भारी चेंडू होता, जोरान मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये एक अंतरचा फैसला. निर्धाव चेंडू सांगता होते, सुरुवात चांगली करून देतोय जय. पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुढचा चेंडू सॉंग करतोय, चेंडूला भिरकून दिले एक जबरदस्त कव्हरच्या रिझर मध्ये उरी मारण्याचा प्रयत्न केला, थांबवायचा प्रयत्न केला, मात्र तो चेंडू काही भरोडीचा ये एक जबरदस्त उत्तर देताना 4 ये चौका मिळते. तर या 4 धावांनी आपला श्री गणेश होते बंटी आपला अकाउंट ओपन करते 4 धावांसाठी. तर धावा इथं काढायच्या आणि त्या 47 सुरुवात तर भारी केले धुमाळ सर. दुसऱ्या चेंडूवर एक घातक इथं स्ट्रॉक केले आणि 4 धावा इथं आलेल्या आणि त्याच्या खिशामध्ये जमा केलेल्या 2 चेंडू फेस करून 4 धावांवर खेळत आहे तो म्हणजेच बंटी. पुन्हा सज्ज होते गोलंदाज जय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल त्या बरोबर बघायचा मित्रांनो. दुपारची वेळ झाली हे बघ, जाम निंबर लागते असं सांगताना अंपायर दोन्ही गोला ओलेला आहे आणि थोडीशी चर्चा करताना दिसतंय. जाम जाम ऊन लागते मला माहिती आहे, पंच सुद्धा जाम उन्हान उभं येतात. थोड्या वेळाने तुम्हाला पण सरबत भेटणारच, चिंता नको करू, थंड बसाल तुम्ही. तर जाऊया जयकडे. जय पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फुलटा चेंडू सॉंग करतोय पण हा फटका थोडासा फसलाय, चेंडू जातोय वाईडिश लॉंगनच्या क्षेत्राच्या हातामध्ये. पहिला झटका लागतो, अटका लागतो आणि इथं एक बंटी बाद होतोय.
फुलटा चेंडू ढकला होता धुमाल सर. ज्या माशा दाखवली होती त्याच्यासमोर एक मोठा टाटला एक तर जेवणाचा ठेवून ठेवला तर मात्र ते चेंडू आहे ना यो फलंदाज ना गुदमारला ना जेला पावलीन कक्षामध्ये बाद होऊन गेले. फलंदाज जो तो म्हणजे बंटी आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येते तू दीपू. बघूया दीपू कशा प्रकारे दीप जलवते ते पाहायचं कारण लेफ्ट हँडेड फलंदाज तो म्हणजेच दीपू डावकर फलंदाज बघूया. डावा जो फलंदाज असते ना तो जाम झंझट होते कारण इकडचा फिल्डर तिकडं तिकडचा फिल्डर इकडं अशी धावपळ होते क्षेत्ररक्षणची. तर मात्र फुलटा चेंडू चेंडूला भिरकून दिले. चेंडू मात्र थांबतोय ग्राउंडच्या आतमध्येच कुठली प्रकारची चुकी करत नाही खेळाडू आणि वाईडिश लॉंगनच्या रिझन मध्ये एक पुन्हा एकदा झेल संपादन करतोय. पुन्हा एकदा अगोदर आठवलेली आहे एक जबरदस्त झटका लागलेला आहे तो म्हणजेच बंटी स्पोर्ट बरोबर या संघाला. जाऊया आपण या गोलंदाजाचं गुणगान. आता दीपूजेला आता वीरूला मात्र जय तसाच वाटतं गोलंदाजाला. वीरू ना जयची जोडी आता बघूया. शोल्यामध्ये जाम धमाचार केली ती आता मात्र या मैदानावर कशी करते बघाची. वीरू ना जय जय जयच्या हातामध्ये आता चेंडू ना वीरूच्या हातामध्ये बॅट बघूया कशा प्रकारे इथं शोले घडवतात ते बघाचा. जय पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. वीरू याला बाबा ही दोस्ती वाटतं कायम राहणार कारण दोन्ही बाजूनी ही क्षमता चालू आहे. आता पहिला चेंडूवर वाटतं वीरूने जोरान मारण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू ही हा विकेटकीपरच्या हातामध्ये जाते. निर्धाव चेंडूची क्षमता होते. त्यांची दोस्ती आहे बाबांदो. एकीकडे फरोडी एकीकडे गुंद तुर्ना हे दोन्ही संघ खेळतात. आता बघ सन्मान दिले ब्रह्मास्त्र सोडला होता जयनी वीरू जवळ पण वीरूने एकदम सलामत सन्मान केला ते चेंडूचा आणि एक सुद्धा धाव करले नाही. तर आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकाच्या मोबाईल धावसंख्या ती झाली ती फक्त आणि फक्त सॉरी 1 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथं झालेली फक्त आणि फक्त 4 धावा झालेल्या. जय ना वीरूचा यो सोलंगन होता तो तुटलेला आहे कारण जय यांनी गोलंदाजी आता बंद केलेली आहे. मात्र वीरू जो आहे ना तो फलंदाजीसाठी 5 रन झालेला आहे आणि बघूया वीरू कशा पद्धतीने आपल्या संघाला योगदान देते की नाही ते बघायचा. आता मात्र दुसरा षटक टाकण्यासाठी कोण येते या दुपारच्या सत्रामध्ये बघूया. गावदेवी पूर्ण यो संघ सुद्धा एकदम मजल संघ एकदम छुपारुस्तम संघ. धुमाल सर कवा पण एक जबरदस्त पलटी खाते यो संघ. आता बघूया गोलंदाजी जी दिलेली आहे ती गोलंदाजाचं नाव ते गोलंदाजासाठी सज्ज झाले तो राहुल. बघूया राहुल कशा पद्धतीने गोलंदाजी करते समोर असणारे फलंदाज आदित्य आहे स्ट्राईकला. बघूया कशा पद्धतीने या चेंडूला खेळून करते. राहुल सज्ज होते या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज आदित्य. शॉर्ट चेंडू लाभ केला चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये टोपी घालून असलेला यो क्षेत्ररक्षण यो बघ जय जेते जय ना चेंडू एकदम गुस्सावून आपटते चेंडू ना 1 विकेट सुद्धा जेते. आता मात्र 3 विकेट इथं होतात. बंटी स्पोर्ट भरोडी या संघाची जबरदस्त कामगिरी करते यो गोलंदाज राहुल. पहिलेच चेंडूवर विकेट. जाऊया आपण या डीजे कडे.
तर आदित्य बाद झालेल्या, आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जी येते तो मोंट्या. ये अंग्रेज के जमाने के हे लगता है. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हे मोंट्या, ते पाहायचंय. कारण वीरू त्याला साथ देतील, बघूया वीरू ना मोंट्या कशा पद्धतीने साथ देतील ते बघायचं. कारण जो डोंगर फोरांचा तो मला तरी वाटते 47 धावांचा डोंगर उभारलेला ना, तो फोडून काढायचा. बघूया JCB लावताना, पोकलंड लावताना, लावताना ते बघायचं आहे इथं. राहुल पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज मोंट्या. हो बापू, स्ट्राईकचा जामच बाहेरचा चेंडू. चेंडू जाते, वाईटचा इशारा येते. 1 धावाने भर पडली, संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 3-5. जाम बिकट अवस्था असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर राहुल पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासमोर असणारे फलंदाज. आत्ताच झालेला नवीन फलंदाज मोंट्या. बघूया काय करते या चेंडूवर. त्या जोरात मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा पंच आमचेकर वालता, वाईटचा इशारा. वाटतं गोलंदाज गुंदोळीन जावाचा प्रयत्न करते. वाईटचा इशारा आहे ते. बॅट टू बॅट 2 वाईट ढकलेलं. गुंडोलचा रस्ता ना तो पूर्ण्याच्या याच्यामध्ये गुंडोलचा रस्ता जाते, त्याच दिशेला जास्तीत जास्त गोलंदाज टकते. तर 1 धाव इथं वाढलेली. 1 धावने संघाची धावसंख्या वाढते. 3 संघाची धावसंख्या होते ती 6. पुन्हा सज्ज होते राहुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र गोंधळीत जाऊ नको रे बाला, गेट बंद केले. आता मात्र डायरेक्ट चांगला चेंडू टेकला होता. ब्लॉक होल मध्ये चेंडूला खेळून करले. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. देवनी तयार आणि सोपवत. मला वाटतं चेंडू ना जाते 4 धावांसाठी. गरगर गरगर चेंडू गेला होते. स्वप्न येते या देवनी. जाऊया आपण डीजेकडे. संघाची धावसंख्या वाढते, फुगते, मापते. संघाची धावसंख्या होते ती 10. बघा काय जाऊ नको. ही बघ टीम जी आहे ना आमच्या समोरची चाललेली आहे, जतीनची टीम आहे. एकविरा मानकुली बघ कसा हसते आमच्याकडे बघून. ये बाबा नंतर तुझीच पाली आहे, कसा खेळ दाखवते आम्ही बघणारच. जाऊया मॅचकडे. जोरात मारलेला चेंडू हवेनं. क्षेत्ररक्षण कुठलाच नाही तिथं. एक टप्पा खाते, दुसऱ्या टप्प्याने कलेक्ट करते चेंडू. तोपर्यंत मला तरी वाटते 2 धावा दोन्ही फलंदाज चोरतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 12. 1-2. 47 धावांचं आव्हान जो आहे ना फोडण्यासाठी ते बघूया. पावडं पिकाव, JCB, पोकलन जा काही असेल त्या घेऊन वाटते भरोटकर. तर कशा पद्धतीने फोडतील डोंगर त्या बघाचा. पुन्हा सज्ज होते राहुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सज्ज फलंदाज तिथं वीरू. आता मात्र उरलेला चेंडू मात्र 1, 2, 3. आता जय एक चांगली कामगिरी करते. भग कवरी धावपाल करते. त्याच्या अख्खे याच्यामध्ये जयच दिसते असं वाटते ना. दुसरा झेल वाटते जेते असं वाटते ना. फलंदाज फेल होते. आता टीव्ही मध्ये बघत असलेले दर्शक असं बघते की सगळेकडे जयलाच मांडवले का, असा काही नाही. तो एक्स्ट्रा कव्हरला रिझल्ट मध्ये मांडलेला तयाच जास्तीत जास्त झेल येतात ना. तो तयाच घेते झेल, सगळीकडे नाही. तर नवीन फलंदाज जाते. एकदम नाखुश दिसते वाटते फलंदाज. बघ कसा चालले. अरे जा बाबा धावत तरी जा, आमचा समय तरी वाचल. तनिष येते. तनिष त्याचं नाव पण नावाने तनू बोलतात त्याला. बघूया तनू काय करते. वीरू झाला, बंटी झाला, दीपू झाला, आदी झाला, मोंटू आहे आणि तनू आलाय. आता बघूया तनू काय करताय. वीरू वरलेला आहे, मोंटे आऊट झालाय.
चांगला चेंडू होता. चेंडू जाते जमिनीला गुदगुद्या करून जाते. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथं. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. बाबा थांब, माझी पाली येले, मला पाली दे सांगते तो. मला फक्त फलंदाजामध्ये पाली दे. कसा चेंडूला भिरकून कळतं ना, नवीन फलंदाज तो असा बोलते. कोण तो नवीन फलंदाज? तनूने मारला होता. आता मात्र स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो वीरू. वीरू काय करतं बघायचंय. समोर असणारे गोलंदाज राहुल. बाबा बाबा केवढा भारी चेंडू होता. जोरान मारला होता. चेंडू जाते मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करताना एकच धाव चोरली गेली. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 14 धावा आतापर्यंत होईल. मला वाटते 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकांमध्ये जी धावसंख्या आपण बघली ना, तर पहिल्या षटकांमध्ये 4 धावा उलट्या आणि दुसऱ्या षटकामध्ये राहुलची षटक यो. या षटकामध्ये 10 धावा दिलेल्या आणि 2 गडी बाद केले ना. गडी बाद केले ते बंटी, दीपू, मोंट्या असं 4. आदित्य सुद्धा बाद झालेला. मात्र किसू आतापर्यंत खेळताना वीरू आणि तनू. तर डोंगर जोर आता तो मोठा फोडाचा. आता 6 चेंडू फक्त शेष जिकासाठी. कवऱ्यान बाला बघ बरं हिसाब कर. बापरे 33 म्हणजे पण सगळं चेंडू जे आहे ना ते छक्क मारायला लागतील वाटतं, असं वाटतं. बाबा आता जोर यो ना तो बजरंग बलीचा गदा घेऊन येवायला लागेल याला. ही मॅच जर जिकायची असेल तर मोठे मोठे फटकं मारायला लागतील. बघूयात तनू ना वीरू कशा पद्धतीने या चेंडू, हे जे 6 चेंडू वरले ना ते खेळताना ते पाहायचं. एक जाम भारी कामगिरी आतापर्यंत केली जय आणि कवऱ्या झेल घेतल्या तुम्हाला सर. 3 झेल घेतल्या बघ. भारी काम केले जयने. आणि पहिली ओव्हर जी होती षटक जो होता ना तो पण त्यांनीच टकलेला. हो ना खरोखरच ना. जय जय जो ना हाताला फेविकॉल लावून येईल असं वाटते काहीतरी. शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला तो गोलंदाज धीरज. आता मोठा फटका मारण्याच्या नादान आता बुडी खालेली आहे. मात्र बुडीलाच येणार यो फलंदाज वाटतं वरती येणार नाही. बुरींशी आता पॅव्हिलियन मध्ये जाते. बाद होता. रिक्षा आली ग्राउंड मधून काहीतरी आणलेला वाटते. असा वाटते नवघर बरा की वडघर बरा. नवघर बरा की वरघर बरा. घरची बायको बरी ते सगळाच बरा. एकचा टाइम झाला, दुपारचा टाइम झाला. जेवण ते द्या नाही तर पांबलतो बरा. बघा जरा खेळाडूला बघा प्लीज.
आणि विरू गेला. आता पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमधले कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. असा वाटते ना 1 एकरचा फासला असा वाटते या चेंडूना बॅटमध्ये. पुन्हा सज्ज होते गोलंदाज धीरज. आता उरले बाबरा फलंदाज, चेंडूला भिरकून दिले, चेंडू जात आहे वाईट स्लॉगनच्या रिझन मधून कलेक्ट करता मिड विकेटच्या क्षेत्रात मधील हा खेळाडू. एकच धाव करत, 1 धावाने संघाची धावसंख्या वरती, संघाची धावसंख्या होते ती 16 धावा आतापर्यंत झालेल्या. मंजिल दूर आहे. धीरज पुन्हा सज्ज होते, पुढचा चेंडू टाकणं, समोर असणारे फलंदाज. आता मात्र चेंडूला भिरकून दिले पॉइंटच्या दिशेकडे. 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 17. चेतन उर्फ चेतू आणि तनू हे दोन्ही फलंदाज ग्राउंड मध्ये. बघूया कशा पद्धतीने खेळतात ते बघायचा. आता फुलटॉस चेंडू यो परत गोलंदाज जेला गुंदवलेला, परत मिनी संघला गुंदवलेला, जाऊ नको. गेट बंद केले तरी सुद्धा गुंदलचा गेट ओपन केले त्यांनी. वाईटचा इशारा येते. वाईटच्या इशाऱ्यामध्ये संघाची धावसंख्या सुद्धा वाटते, संघाची धावसंख्या होते ती 18. पुन्हा सज्ज होत आहे धीरज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता पटका टपका टाकलेला गोलंदाज आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा येते. बाबा दोन्ही संघांना विनंती ह. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एकच धाव इथं पूर्ण करतात. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 20. बघूया किती चेंडू शेष आहेत. मला तरी वाटते या इनिंगचे 2 चेंडू संपलेले आहेत असं वाटतं. षटक संपली, मॅच जिंकली तरी सुद्धा माहीत पडलं नाही. बघा इतक्या हलू